नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन. मुंबई. मोदींनी प्रथम शपथ घेतली त्यास 12 वर्षे पूर्ण झाली. देशाचा स्वाभिमान जागृत ठेवून त्यांनी परिवर्तन करून दाखवले. आज जगाच्या पाठीवर देश स्वाभिमानाने उभा आहे. भारताची वाटचाल नवनिर्माणाची असून मोदींच्या नेतृत्वात गरिबांच्या विकासाला गती दिली. त्यांनी 25 कोटी गरिबांना गरीब रेषेच्या वर आणले. अर्थव्यवस्थेची प्रगती थक्क करणारी आहे. जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था लवकरच 3ऱ्या क्रमांकावर झेप घेणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मुंबईच्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आर्थिक नवीन विचार मांडण्याचा प्रत्यक्षात साकार केला गेला. हा विस्तार विकासाचा अजेंडा उभा केला. यावेळी राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती या मराठी व हिंदी भाषेतील बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. तत्कालीन UPA सरकारवर टीकास्त्र सोडताना श्री फडणवीस म्हणाले की वाढवण बंदरची फाईल बंद केली होती. आता JNPTच्या तिप्पट वाढवण बंदर झाले आहे. हा आता अभिमानाचा विषय झाला आहे. जपान, चीनपेक्षाही आपली रेल्वे आता प्रभावी झाली आहे. UPA सरकारला GST आणता येत नव्हते, पण मोदींनी सर्वांना विश्वासात घेऊन GSTचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. आता केंद्र व राज्य हा संघर्ष होत नाही, याला कारण मोदींची धोरणे आहेत. 12 वर्षे राष्ट्रप्रथम विचारधारेची अंत्योदयातून घडणाऱ्या विकसित भारताची माहिती सविस्तरपणे देताना नवीन भारत कोणाच्याही दबावाखाली येत नाही हे स्पष्ट केले. शिर्डी येथे नुकताच संरक्षण खात्यातून सुरू केलेल्या उत्पादनाची पहिली मागणी इस्रायलने केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोदी सरकारने 12 वर्षात पारदर्शक कारभार केले. शेवटच्या व्यक्तिप्रयत्न योजना पोहोचवण्याचा फायदा होत आहे. मोदी सरकारने देशाला दिशा देण्याचे काम केले. सर्वसामान्य लोकांपर्यंत सरकारचे काम गेले पाहिजे. माध्यम क्षेत्रातील दिग्गजांनी माहिती समाजापर्यंत पोहोचवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर जागतिक विविध प्रश्नांना त्यांनी याप्रसंगी माहिती देऊन भारताचे स्थान उच्च स्तरावर नेण्याचे कार्य माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केले. अशा विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत कार्य पोहोचवण्याची सातत्याने आजपर्यंत करत आहे. अतिशय मोठ्या आणि अतिशय भव्य अशा कार्यक्रमात सर्व मीडियाचा, वृत्तपत्र संपादक, त्याचबरोबर वृत्तवाहिन्या आणि न्यूज चॅनल यांच्या माध्यमातून या प्रसंगी प्रतिसाद दिसून आला. वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. त्यांनी त्यांच्या चायना मेड अशा प्रकारचे हजारो ड्रोन्स, मिसाइल्स सगळे आपल्यावर टाकले. एकही ड्रोन आणि एकही मिसाईल भारतावर यशस्वीपणे मारा करू शकला नाही. आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच हे सगळं त्या ठिकाणी मारून काढलं. आणि यात सगळ्यात महत्वाचं काय आहे, आत्मनिर्भरता म्हणजे काय, तर जो भारत जवळपास सगळी शस्त्रास्त्र सगळी ही इम्पोर्ट करत होता, आज तो भारत 50,000 कोटी रुपयाचा एक्सपोर्ट करतोय. आणि कालच माननीय देशाचे रक्षा मंत्री यांच्यासोबत शिर्डीमध्ये एका युनिटचं आम्ही उद्घाटन केलं. निबे इंडस्ट्रीजच्या मोठं युनिट आहे. जवळजवळ त्या ठिकाणी अर्ध्या किलोमीटरचे 9 शेड्स आहेत, ज्या ठिकाणी मिसाइल्स बनतायत, शेल्स बनतात. आणि त्या ठिकाणी निबेंनी सांगितलं की 365 दिवस भारताला युद्ध लढावं लागलं तरी जो दारुगोळा लागेल तो करण्याची कॅपॅसिटी आमची आहे. अशाच प्रकारची कॅपॅसिटी आज आपण पाहतोय. आपल्याकडे सोलर इंडस्ट्री असेल, आपल्याकडे LNT असेल, आपल्याकडे कल्याणी असतील, या सगळ्यांनी तयार केली आहे. पण यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर त्या ठिकाणी 5 वर्षाचं त्यांचं सगळं प्रोडक्शन हे इस्रायलने बुक केलं. संपूर्ण 100% प्रोडक्शन त्यांचं बुक केलेलं आहे. त्यामुळे आता भारत आत्मनिर्भर तर आहेच, पण मोदीजींनी जे सांगितलं मेक इन इंडिया अँड मेक फॉर वर्ल्ड, ते आता खऱ्या अर्थानं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून एक नवीन भारत की ज्याच्यामध्ये गरिबाचा विचार होतो,
एक नवीन भारत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विचार होतो, ज्याच्यामध्ये महिला या लक्षित धरून बेटी बचाव पासून बेटी पढाव पासून तर लखपती दिनीपर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना अधिकारिता दिली जाते. अशा प्रकारचा एक भारत युवांची स्वप्न पूर्ण करणारा स्टार्टअप इकोसिस्टम हा रुजवणारा भारत आज आपण या ठिकाणी या 12 वर्षात तयार झालेला बघतो आहोत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जी तपपूर्ती आहे या तपपूर्तीच्या निमित्ताने रवींद्र चव्हाणजींनी हे जे काही कॉफी टेबल बुक या ठिकाणी प्रकाशित केलंय यामध्ये मेजर हायलाइट्स हे आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विशेषतः मला आनंद आहे की ज्यांचं म्हणणं हे महाराष्ट्रातले लोक ऐकतात असे अनेक लोक माध्यम क्षेत्रातले हे आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत. हा संपूर्ण विषय जे एम्प्लिफाय करू शकतात अशा पद्धतीची मंडळी या ठिकाणी सगळी आलेली आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या माध्यमातून भारताची ही वाटचाल ही आपण जनाजनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. माननीय रवींद्र चव्हाणजींचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.